नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असते हे समजून घेणार आहे. सर्वात प्रथम आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधला फरक समजून घेऊया. जसं की मला म्हणायचं असेल की मी उद्या खेळत असेल, तर हे तर काम मी फ्युचरमध्ये कंटिन्युअस करत असेल तर हे फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बनवणार. पण जर मला म्हणायचं असेल की मी उद्या सकाळपासून खेळत असेल, म्हणजे ते काम काही वेळापासून फ्युचरमध्ये करत असेल असं म्हणायचं आहे, म्हणून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात येईल. आणखी काही उदाहरण बघूया. जसं की मला म्हणायचं असेल की मी उद्या पेपर सोडवत असेल, तर हे तर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बनणार. पण जर मला म्हणायचं असेल की मी उद्या 2 घंट्यापासून पेपर सोडवत असेल, तर काही वेळापासून ते काम करत असेल असं म्हणायचं असेल, म्हणून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवावं लागेल. आणखी काही उदाहरण बघूया या व्हिडिओमध्ये. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं 4 पार्टमध्ये डिव्हिजन केलं आहे. त्यातला सर्वात प्रथम टाईप बघूया, अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. फॉर्म्युला: सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल. सिन्स किंवा फॉरचा उपयोग वेळापासून यासाठी केला जातो. फर्स्ट एक्झाम्पल, दे विल बी प्लेइंग म्हणजे ते खेळत असेल. सेकंड, दे विल हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल, म्हणजे ते सकाळपासून खेळत असेल. जसं की तुम्ही पहिलं एक्झाम्पल बघू शकता, जे की फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. त्यात म्हटलं आहे की फ्युचरमध्ये खेळत असेल. पण जेव्हा आपल्याला म्हणायचं होतं की फ्युचरमध्ये ते सकाळपासून खेळत असेल, म्हणजे काही वेळापासून खेळत असेल, तर ते सेंटेन्स आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. फर्स्ट सेंटेन्स जे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहेत त्यात आपण विल बी प्लस V4 लिहिलं आहे, आणि सेकंड सेंटेन्स जे की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे त्यात आपण विल हॅव बीन प्लस V4 रिप्लेस केला आहे. सेकंड एक्झाम्पल, रितू विल बी स्टडिंग म्हणजे रितू अभ्यास करत असेल. सेकंड, रितू विल हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे काही वेळापासून काम करत असेल, म्हणजे रितू सकाळपासून अभ्यास करत असेल. इथे सुद्धा फर्स्ट सेंटेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा आहे, ज्यात रितू अभ्यास करत असेल फ्युचरमध्ये, पण जेव्हा फ्युचरमध्येच ती अभ्यास सकाळपासून करत असेल, काही वेळापासून करत असेल असं म्हणायचं आहे, म्हणून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. थर्ड एक्झाम्पल, आशा विल बी सॉल्विंग पेपर म्हणजे आशा पेपर सोडवत असेल. सेकंड, आशा विल हॅव बीन सॉल्विंग पेपर फॉर 2 hours. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल, म्हणजे आशा 2 घंट्यापासून पेपर सोडवत असेल. इथे सुद्धा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आशा पेपर सोडवायचं काम फ्युचरमध्ये करत असेल, पण जेव्हा 2 घंट्यापासून ती पेपर सोडवायचं काम करत असेल असं म्हणायचं होतं, तेव्हा ते आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवावं लागलं. फोर्थ एक्झाम्पल, दे विल बी प्रॅक्टिसिंग म्हणजे ते सराव करत असेल. सेकंड, दे विल हॅव बीन प्रॅक्टिसिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल, म्हणजे ते सकाळपासून सराव करत असेल. इथे सुद्धा फर्स्ट एक्झाम्पल फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं आहे, ज्यात म्हटलं आहे की ते सराव करत असेल, फ्युचरमध्ये ते काम करत असेल, आणि जेव्हा ते सराव करण्याचं काम काही वेळापासून करत असेल फ्युचरमध्ये, तेव्हा ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. सेकंड टाईप बघूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थक वाक्य. फॉर्म्युला: सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल. फर्स्ट एक्झाम्पल, शी विल नॉट हॅव बीन स्टडिंग 5 hours. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल,
म्हणजे ती 5 घंट्यापासून अभ्यास करत नसेल. इथे सुद्धा फ्युचरमध्ये ते काम काही वेळापासून करत नसेल असं म्हणायचं आहे, म्हणून ते फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. सेकंड एक्झाम्पल, ही विल नॉट हॅव बीन प्रॅक्टिसिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल, म्हणजे तो सकाळपासून सराव करत नसेल. इथे सुद्धा ते फ्युचरमध्ये काम काही वेळापासून करत नसेल असं म्हणायचं आहे, म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे. थर्ड एक्झाम्पल, दे विल नॉट हॅव बीन वर्किंग सिन्स आफ्टरनून. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल, म्हणजे ते दुपारपासून काम करत नसेल. इथे सुद्धा फ्युचरमध्ये ते काम करत नसेल काही वेळापासून, म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. फोर्थ एक्झाम्पल, आशा विल नॉट हॅव बीन सॉल्विंग पेपर फॉर 2 hours. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल, म्हणजे आशा 2 घंट्यापासून पेपर सोडवत नसेल. इथे सुद्धा फ्युचरमध्ये हे काम काही वेळापासून करत नसेल असं म्हणायचं आहे, म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे. थर्ड टाईप बघूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. फॉर्म्युला, ज्यात WH वर्ड म्हणजे व्हॉट, वेअर, हाऊ, विच, जे पण W पासून H पासून सुरू होते ते WH वर्ड. फर्स्ट फॉर्म्युला, WH प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस सब्जेक्ट वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल क्वेश्चन मार्क. सेकंड फॉर्म्युलाच्या WH वर्ड काढून रिमेनिंग फॉर्म्युला सेम असतो. विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल का क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, व्हाय विल ही हॅव बीन प्रॅक्टिसिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल, म्हणजे तो सकाळपासून सराव का करत असेल. इथे सुद्धा फ्युचरमधल्या काही वेळापासूनच्या कामाबद्दल प्रश्न विचारला जात आहे, म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. सेकंड एक्झाम्पल, व्हेअर विल दे हॅव बीन प्लेइंग फॉर. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल, म्हणजे तो 10 घंट्यापासून कुठे खेळत असेल. इथे सुद्धा कुठे खेळत असण्याचं काम काही वेळापासून या शब्दामध्ये प्रश्न विचारला जात आहे, म्हणून हे सेंटेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. थर्ड एक्झाम्पल, विल ही हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल का, म्हणजे तो सकाळपासून अभ्यास करत असेल का. इथे सुद्धा हे काम काही वेळापासून करत असेल का असं म्हटलं आहे, म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. फोर्थ एक्झाम्पल, विल दे हॅव बीन सॉल्विंग पेपर फॉर 3 hours. सेन्स आहे वेळापासून काम करत असेल का, म्हणजे ते 3 घंट्यापासून पेपर सोडवत असेल का. प्रश्न जरी विचारला आहे तरी सुद्धा त्यात विचारलं आहे की काही वेळापासून ते काम करत असेल का, म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. फोर्थ टाईप बघूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थक प्रश्नार्थक वाक्य. फॉर्म्युला, WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल क्वेश्चन मार्क. सेकंड फॉर्म्युलाच्या WH वर्ड काढून रिमेनिंग फॉर्म्युला सेम आहे. विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल का.
एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, व्हाय विल ही नॉट हॅव बीन प्रॅक्टिसिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल, म्हणजे तो सकाळपासून सराव का करत नसेल. इथे सुद्धा वेळापासून मध्ये आहे म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे. सेकंड एक्झाम्पल, व्हेअर विल दे नॉट हॅव बीन प्लेइंग फॉर 10 hours. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल, म्हणजे ते 10 घंट्यापासून कुठे खेळत नसेल. इथे सुद्धा काही वेळापासून म्हणून उल्लेख केला आहे म्हणून हे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. थर्ड एक्झाम्पल, विल ही नॉट हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल का, म्हणजे तो सकाळपासून अभ्यास करत नसेल का. इथे सुद्धा काही वेळापासून कामाचा उल्लेख आहे म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे. फोर्थ एक्झाम्पल, विल दे नॉट हॅव बीन सॉल्विंग पेपर फॉर 3 hours. सेन्स आहे वेळापासून काम करत नसेल का, म्हणजे ते 3 घंट्यापासून पेपर सोडवत नसेल का. इथे सुद्धा काही वेळापासून काही काम करत नसेल का असा प्रश्न विचारला आहे म्हणून ते फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे. याचा नोट्स तुम्हाला वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सच्या पुढे लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला आणखी टेन्सचे व्हिडिओ बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची सुद्धा लिंक दिलेली आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.